ई-केवायसी ला मुदतवाढ मिळणार, काय म्हणाल्या आदिती तटकरे। सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर ही निश्चित केली आहे। परंतु आतापर्यंत केवळ 1.50 कोटी महिलांनीच ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली अशी देखील माहिती मिळत आहे। अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत। त्यामुळे केवायसीची मुदतवाढीची मागणी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींकडून होत आहे। याच दरम्यान महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाचे एक विधान केले आहे। त्यांनी सांगितले की आतापर्यंत सुमारे 1.50 कोटी महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे। 18 नोव्हेंबर पर्यंत आणखी लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे। मात्र जर सर्वांनी प्रक्रियेत भाग घेतला नाही तर परिस्थिती पाहून सरकार योग्य निर्णय घेईल। त्यांच्या या वक्तव्यानंतर केवायसीची मुदतवाढ होण्याची शक्यता देखील या ठिकाणी बळावली जात आहे। महिलांच्या सुविधेसाठी सरकारने केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे। लाभार्थ्यांना ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून केवायसी करावी लागते। मात्र अनेक महिलांना या प्रक्रियेत अडचणी येत आहेत। काही वेळा वेबसाईट लोड होत नाही तर काही वेळा ओटीपी मिळत नाही। त्यामुळे महिलांकडून तक्रारी वाढल्या आहेत। या समस्या लक्षात घेऊन सरकारने आता प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे। आधी दररोज 5 लाख महिला केवायसी करू शकत होत्या, पण आता ती क्षमता वाढवून 10 लाख महिलांपर्यंत ही क्षमता आता केवायसीची करण्यात आली आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत देखील उत्सुकता आहे। दुसरीकडे महिलांमध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतही मोठी उत्सुकता दिसून येत आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे उशिरा जमा झाला होता। त्यामुळे अनेकांना नोव्हेंबरचा हप्ता वेळेवर मिळेल याबाबत शंका व्यक्त होत आहे। शासनाच्या सूत्रानुसार केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांनाच पुढील हप्ता मिळणार आहे। त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना शक्य तितक्या लवकर केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन देखील या ठिकाणी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून करण्यात येत आहे। परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्याचा निर्णय। एकूणच लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणारा हा टप्पा असला तरी केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने काही लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। मात्र सरकार परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊ शकते अशी शक्यता आदिती तटकरे यांच्या विधानातून व्यक्त होते। त्यामुळे येत्या काही दिवसात या संदर्भात सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची देखील या वेळेला शक्यता वर्तवली जात आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।